आणि निरंजन कुमार हे सुद्धा आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। निरंजन जी, आपका भी स्वागत। धन्यवाद। सतीश सर, मला पहिलं सांगा की आज सकाळपर्यंत कुणालाही याची फारशी कल्पना नव्हती की असं काही ऑपरेशन महादेव सुरू आहे। म्हणजे काही जणांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचली होती की लष्कराने कारवाई केलेली आहे, काही दहशतवाद्यांना कंठस्नान घातलेलं आहे, पण जम्मू काश्मीरच्या परिसरामध्ये हे काही नव्यानं घडत नाही, हे कायम होत असतं। पण संरक्षण मंत्र्यांनी अचानकपणे संसदेमध्ये त्याची ऑपरेशनच्या नावासकटची माहिती द्यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहलगामचे 2 अतिरेकी त्यामध्ये मारले गेलेले आहेत ही माहिती दिली। यामुळे अर्थातच धक्का बसलेला आहे। मुळात या कारवाई संदर्भातली आतापर्यंत तुमच्याकडे जी अपडेट आलेली आहे ती काय आणि किती महत्त्वाची आहे ही कारवाई? नक्कीच डॉक्टर कविता, आता आपल्या लष्कराची जी आहे अधिकृतरित्या प्रेस कॉन्फरन्स होईल आणि त्यानंतर या सगळ्या मोहिमेविषयी आपल्याला अधिकृतरित्या माहिती मिळेल। परंतु आतापर्यंत आपल्याला जी माहिती मिळालेली आहे त्याच्या अनुसार साधारणतः सकाळी 11 वाजता या ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाच्या अशा 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं। आता तो कोइन्सिडन्स म्हणावा का बरोबर ती स्ट्रॅटेजी म्हणावी की बरोबर ज्या दिवशी ऑपरेशन सिंदूर च्या संबंधित लोकसभेमध्ये चर्चा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे, ज्यावेळेस आता अपोजिशनचे लीडर त्या विषयाशी बोलण्याशी संबंधित त्यांची जी आहे म्हणजे एक प्रकारे जे आहे त्यांचा टर्न त्या ठिकाणी येतोय, त्याच वेळेस वेगवेगळ्या मीडिया चॅनलवर ही बातमी त्या ठिकाणी येणं की ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित जे दहशतवादी आहेत त्यांचा खात्मा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मला आता या घडीला जे आहे त्या राजकीय चर्चेमध्ये जायचं नाही, पण या ऑपरेशन विषयी तुम्ही जे विचारलं, सर्वात पहिल्यांदा याला नाव ऑपरेशन महादेव का दिलं? कारण याचं जे लोकेशन आहे तो भाग म्हणजे दाचीगामचा रिझर्व्ह फॉरेस्ट एरिया। मुळात दाचीगामचा रिझर्व्ह फॉरेस्ट एरिया हा श्रीनगरच्या आउटस्कर्टला आहे आणि जर तुम्ही जॉग्राफिकल कोऑर्डिनेट्स पाहिले तर पहलगाम पासून कंटिन्युटी मध्ये असणारं अतिशय घनदाट जंगल जे आहे ते घनदाट जंगल या महादेव पीक म्हणजे तिथलं जे एक पर्वत आहे आणि त्याचा जो पीक आहे त्याचं नाव महादेव पीक आहे आणि या महादेव पीक असल्यामुळे या ऑपरेशनचं नाव ऑप महादेव असं त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। हा अतिशय घनदाट अशा प्रकारचा जंगलाचा हा प्रदेश आहे आणि इथे जे आहे कनेक्टिव्हिटी बिलकुल नाही, म्हणजे कुठलाही रस्ता नाही, पायवाट सुद्धा नाही, कुठलीही कनेक्टिव्हिटी नाही। आणि नेमका याचाच फायदा या दहशतवाद्यांनी पहलगामचा दहशतवादी हल्ला केल्यानंतर त्या ठिकाणी उचललेला असावा, त्या ठिकाणी लपून बसले असावेत। पण मागच्या कित्येक आठवड्यापासून आपले आर्म्ड फोर्सेस कोम्बिंग ऑपरेशन करत होते आणि ह्युमन इंटेलिजन्स इनपुट म्हणजे त्या ठिकाणी असणारे बकरवाल असतील, गुज्जर असतील, हे जे नोमॅडिक ट्राइब्स आहेत त्यांच्याकडून आपण ह्युमन इंटेलिजन्स इनपुट घेतलं, या दहशतवाद्यांच्या मुवमेंट विषयी माहिती आपण घेतली। तर दुसऱ्या बाजूला ड्रोनच्या माध्यमातून सर्व्हिलन्स होते, त्याचबरोबर या दहशतवाद्यांकडे जे वेगवेगळ्या प्रकारचे कम्युनिकेशन इक्विपमेंट होते त्याच्याशी संबंधित सिग्नल इंटेलिजन्स इनपुट, अशा प्रकारच्या टेक्निकल आणि ह्युमन इंटेलिजन्स इनपुटला एकत्रितपणे घेऊन आपल्या स्पेशल फोर्सेसनं सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीरच्या लोकल पोलीसच्या मदतीनं जॉईंट ऑपरेशन राबवलं आणि या 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला, ज्याच्यामध्ये 2 दहशतवादी हे प्रत्यक्षरित्या या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित होते। अशा प्रकारची बातमी आपल्या समोर येते, नक्कीच महत्वाची घटना। आणि या संदर्भातली लष्कराची प्रेस कॉन्फरन्स सुद्धा थोड्याच वेळात होणं अपेक्षित आहे, त्यामुळे तिथूनही आणखीन अधिकृत माहिती आपल्यापर्यंत मिळू शकेल, पण संपूर्ण देशासाठी नक्की समाधानाची बाब आहे। निरंजन जी, सुबह से आप इस पूरी घटना का न्यूज हम तक पहुंचा रहे हैं। जब सुबह आपको इसकी जानकारी मिली तो पहली जानकारी क्या थी और फिर संसद से जानकारी आई तब सबकी आंखें धरी की धरी रह गई कि इतना बड़ा ऑपरेशन हो गया है। तो अब जो इन्फॉर्मेशन आ रही है उसमें आर्मी ने तो कोई भी अभी तक अधिकृत इन्फॉर्मेशन नहीं दी है, आर्मी की तरफ से जो आप तक इन्फॉर्मेशन पहुंचे वो क्या है? जी देखिए, आपको पता है कि पहलगाम में किस तरीके से आतंकवादियों ने घटना को अंजाम दिया था और उसके बाद भारत की सरकार ने ऑपरेशन सिंदूर लॉन्च किया था और उसके बाद क्या क्या हुआ वो लगातार आपने देखा। अभी आज की बात है, आज जब संसद में इस पर डिस्कशन होना था ऑपरेशन सिंदूर पर, उसी आता एक राजकीय बातमी। गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश लांबलाय। पक्षप्रवेश लांबण्यामागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे।